हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. खरं तर हा कालचा व्हिडिओ आहे, म्हणजेच रविवारचा. मी अपलोड केला नव्हता. मी रविवार असल्यामुळे कामावरून लवकर आलते आणि रविवारी हा माझा हाफ डे असतो आणि मला जायचं होतं माझ्या माहेरी, म्हणजे माझ्या वडिलांच्या आईला बघायला. कारण माझी आजी ही पडली आहे, तिच्या वयानुसार तिला जरा दिसण्याचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. तिला ना तिच्या वयानुसार थोडंसं दिसण्यास कमी यायला लागलेलं आहे, म्हणून मी जाणार होते तिला भेटायला. आणि त्रिशाच्या पप्पांचा आज रविवार होता आणि ते शेतामध्ये आज कांदे वगैरे भरायला गेलेले आहेत. आमच्या शेतात खूप कांद्याचा राडा चालू आहे आणि त्यांचा ना आज रविवार असतो, म्हणजे त्यांनी आमच्या कुलदैवतेचा पहिल्यापासूनच रविवार धरतात आणि त्यातली त्यात त्यांनी शेतामध्ये कामाला गेले असल्यामुळे त्यांना खूपच भूक लागली असणार, म्हणून त्यांनी यायच्या अगोदर मी इकडे स्वयंपाक वगैरे करून ठेवते, म्हणजे त्यांना आलं की नंतर लगेच आम्हाला निघता येतं. मी ना हा गाजराचा हलवा माझ्या आजीसाठीच खरं तर करत आहे, कारण माझ्या आजीला गाजराचा हलवा हा खूप आवडतो. मी दुसरं काहीतरी घेतलं आहे खायला, पण म्हणलं गाजराचा हलवा पण आपण नेऊ आता. आणि ही ना तीच आजी आहे की तिचं आणि माझं माझ्या लग्नाच्या अगोदर अजिबात जमत नव्हतं आणि आता बघा ना, मला कधी तिला एकदाच भेटेल आणि मी कधी तिच्याजवळ जाईल असं मला झालेलं आहे. तर मला कळल्यावर मी तिला कॉल करून विचारलं होतं आणि मला तिचा आवाज ऐकून खूप वाईट वाटलं. अक्षरशः माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं आणि म्हणून म्हणलं आता तिला जावंच आपण भेटायला. पण मला भेटायला तर खरं तेव्हापासूनच जायचं होतं जेव्हा ती पडली होती, पण मी पण थोडी आजारी होते, माझी पण थोडी तब्येत खराब होते, त्याच्यामुळे म्हणलं आता मी नीट झाले आणि रविवार असा पण होता म्हणून मी तिला आज भेटायला जाणार आहे. खूप छान वास सुटला आहे सगळ्या घरात गाजराच्या हलव्याचा, अजून नाही झालेला. इकडे याला बारक्या गॅसवर ठेवते कारण मला आता इथं कुकर ठेवायचा आहे. 4 वाजलेले आहेत. त्रिशाचे पप्पा आणि त्रिशा येऊस तर सगळं उरकायचं आहे. त्रिशाच्या पप्पांना यायला ना खूप वेळ झाला, 6:30 वाजले आणि इथेच आम्हाला उशीर झाला. म्हणलं आता 6:30 वाजले आहेत तर देवाला दिवाबत्ती वगैरे करूनच जाऊया. माझं बाकीचं सगळं आवरलं, पण माझं स्वतःच आवरायला मला खूप वेळ लागला. आपल्या सगळ्या बायकांना तर माहिती आहे आपलं स्वतःच आवरायला आपल्याला खूप वेळ लागतो. आणि आम्ही ना फायनली निघालो आणि मी तुम्हाला आमच्या गावाजवळचं जाता जाता शेत दाखवते. हे आहे का आमचं शेत आणि इकडे सगळं आम्ही ना गहू लावलेला आहे आणि मी आलेले आहे माझ्या माहेरी. आणि इकडे तिची आजी तिच्या पाठीमागे लागली होती चहा वगैरे पी, कारण ती काय आता चहा पिणार नाही, कारण मला माहिती तिला लागली होती झोप. सकाळ सकाळ पडली का? मी म्हणते संध्याकाळीच पडली काय की पिठताना जरा पोटात काय खात नाही, तिखट खात नाही काय. भाकर सह 2च वक्ताला खाते, भाकर बी खात नाही. जेवण करत जा, गोळ्या खात जा, ते गोळ्या खा सगळ्या. खाते पाय सुजला नाही राहिले तर अजून मग ते एक्सरे बिक्सरे काढावं लागेल. नाही म्हणला डॉक्टर. नाही म्हणला का? मला काही घरला आणलेली माहित नाही, काय ठेव नाही ग मला, काय पडलेली बी माहित नाही, आणलेली बी माहित नाही. तुला आणलेलं पण माहित नाही का? ही आहे ह्यांची आजी. काय म्हणली? काय नाही पडली, दाखवत. हा चांगली पडली, पाय चांगला सुजलाय की. हा चांगली पडली की, सुजलाय पाय चांगला. जेवली का? दिलेलं ना पिशवी तिकडे आहे, थांब आणते. खायला घेऊन आले, पिशवी तिकडे. आणि चल तिला साईकडे जायचंय, माघारी येते म्हातारे. त्या चुलत्याचं घर. त्या आहेत आमच्या वहिनी. छान बसलेला आहे, कुणाचं काही घेणं देणं नाही याला, निवांत बसला आहे कसलं मस्त. आणि ह्याचा कार्यक्रम आहे बोरनांचा. वगैरे घेऊन आता निघाले आहे परत माझ्या घरी. आणि मला जाताना माझी पावले खूप जड होतात. खरं तर आपलं माहेर हे माहेरच असतं, किती पण सर आपलं चांगलं असू द्या तरी पण आपल्याला माहेरकडलीच ओढ असते. खरं तर माझी आई पुण्याला असते आणि ह्या माझ्या सगळ्या चुलत्या वगैरे आहेत आणि मला अजिबात माझ्या आईची आठवण करून देत नाही. तिकडे आल्यावर मला माझ्या पाठीमागे जेवण वगैरे कर, मला उशीर झाला की राहा वगैरे म्हणतात. ओके बाय बाय. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा.